मित्रांनो, तणावमुक्तीची कार्यशाळा घेण्यासाठी बऱ्याच वेळेला जेलमध्ये जावे लागते. अशीच एक कार्यशाळा संपल्यानंतर एक कैदी जवळ आला, म्हणाला, सर मी लाकडं फोडत होतो. लाकडं फोडताना जोरात फटका बसला, एक लाकडाचा टवका उडला आणि बाजूने एक माणूस चालला होता, त्याच्या डोळ्यात तो घुसला, त्याचा डोळा गेला आणि मला इथं जेलमध्ये टाकलेले. सर मी काय जाणून बुजून केलं का हो? माझ्यावर अशी वेळ का आली? म्हणून तो रडू लागला. मी त्याला जवळ घेतलं आणि समजावून सांगितलं, मित्रा, बुद्धी ज्या ठिकाणी थांबते त्या ठिकाणी अध्यात्माला सुरुवात होते. बौद्धिक पातळीवर तुला वाटतं की तू काहीच केलं नाही, परंतु हे जे तुला कर्मफळ आलेलं आहे, संत महंत म्हणतात कारणाशिवाय या जगात काहीच घडत नाही. माझ्या अभ्यासानुसार कुठल्या तरी जन्मामध्ये तू असं काहीतरी काम केलेलं आहे जे शिक्षेस पात्र होतं, परंतु त्यावेळेला ओळख, पैसा, पाणी, इतर गोष्टीचा वापर करून भौतिक जगामध्ये तू त्या शिक्षेपासून वंचित राहिलेला आहेस. आध्यात्मिक जगतामध्ये हे चालत नाही, म्हणून तुला आता ही शिक्षा भोगायला लागली. आणि ज्या माणसाचा डोळा फुटला त्या माणसाने कुठल्या तरी जन्मामध्ये कुणाच्या तरी डोळ्याला अशी इजा केलेली आहे, त्याचं फळ म्हणून या जन्मात त्याच्या डोळ्याला इजा झालेली आहे. मित्रांनो, कारणाशिवाय या जगात काहीच घडत नाही. आता आपण लेटेस्ट अभ्यास केला तर एक चहा विकणारी व्यक्ती या देशाची पीएम होते, एक रिक्षा चालवणारी व्यक्ती या देशाची सीएम होते. बुद्धीला एक सीमा असते, बुद्धीच्या पलीकडे आहे, त्याला अध्यात्म असं म्हणतात. आणि अध्यात्म सांगतं जसं कर्म तसं फळ, म्हणून नेहमी चांगलं कर्म करा, तुम्हाला चांगलं फळ येईल. म्हणतात ना, जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे